नमस्कार, मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे ब्लॉगर परी। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल। तर आता इथं मी जेवणाला घातलेला म्हणजे मी काळ्या वाटाण्याचा उसळीचा कुकर झालेला आहे, डाळ टाकलेला आहे, इकडे भात लावलेला आहे। आणि आता वाजलेत किती मिनिट, आतला 10 मिनिट कमी आहेत बरोबर। खिडकी उघडी, आज थोडंसं कधी गारवा असल्यामुळे सकाळी लवकर खिडकी उघडायलाच नव्हते मी। अजून थोडंसं कधी माशांना वगैरे घालते, आवरते थोडंसं, नंतर परत भेटू। अजून इकडे चपातीला पीठ मळून ठेवलेलं आहे। चला आता थोडासा कधी चहा घेऊया, आलं घालूया, कारण आल्याशिवाय चहा नाही। चला चिमण्याना कधी भात ठेवून या, रात्रीचा थोडासा शिल्लक राहिला आहे, त्यांच्या प्लेटमध्ये तिथे ठेवून या, म्हणजे त्यानंतर खाऊन जातील। आणि त्याच्या पोपट आलं दिसलं, बसले तस थोडी येते आता, लगेच हजर बाहेर। चला तू असलास किती येत नाहीत खायला, ये चारले। आज कसं आहे माहिती आहे, सकाळी उठतानाच थोडंसं कधी अजून 2 मिनिट असं होतंय। मला 2 मिनिट जरी मिळाले नाही तरी भरपूर असं वाटतं, पण एकदा उठलं की नाही एकसारखं कामाला सुरुवात करते मी, त्यामुळे कधी माझी कामं पण पटापटा होतात। आणि एकदा उठलं की मग काम करायचं थांबायचं नाही, म्हणजे थोडं करायचं बसायचं, थोडं करायचं बसायचं, असं अजिबात करायचं नाही, एकसारखं सगळं आवरायचं म्हणजे पटकन आवरते। डाळ झालं इकडं, चहा पण झालाय। चार्ली, तुला काय पाहिजे? बिस्किट पाहिजे? याच्या हा बघा, हा पण काही बिस्किट खातो। माझं कधी दूध नासलं, रात्री डेअरीतून आणलं होतं, रात्री गरम पण करून ठेवलेलं, तरी पण आता कसं काय खराब झालं काय माहीत। आणि आता चहा घेताना मला काहीच जाणवलं नाही, आणि आता इथे हे गरम झालं, असं गरम होतं की ते गरम नाही झालं, फुटलं। थांबा मला, हे बघा हे फुटलं, ह्याला नासले म्हणतात। आता हे जवळजवळ फक्त थोडंसंच कमी आहे 1 लिटरला, नाही तर रात्री 1 लिटर आणलं होतं। तर आता हे कणी टाकून देण्यापेक्षा मी असंच गॅसवर आता हे गरम करत ठेवले। ह्या दुधात कणी तुम्ही लिंबू पिळायचं, त्यानंतर बांधून ठेवून कणी आपण ह्याला श्रीखंडाला बांधून ठेवते तसं बांधून ठेवून कणी पनीर पण करता येते, पण कणी असं केलेलं पनीर नीलला नाही आवडत, त्यामुळे मी हे असं जसं आटवणार आहे, थोडंसं असं तांबूस कलर येईपर्यंत, आणि त्यामध्ये साखर घालायची, म्हणजे आपला जो खवा असतो ना खवासारखं असं थोडंसं लागतं। तर असं करून बघा, हे आता आटवायचं पूर्ण, असं घट्ट यायचं, घट्ट असं तांबूस कलरपर्यंत यायला पाहिजे, आणि त्यानंतर त्यामध्ये कणी साखर घालायची। तर इकडे आपल्या नाश्त्याला फोडणीचा भात पण तयार आहे। रात्रीचा भात शिल्लक होता, तेच कणी फोडणीला दिलं। आणि इकडे पण आता आपली, मी पाणी घातलेलं नाही आहे कोबीच्या भाजीत, असंच कणी बारीक गॅसवर झाकण ठेवून ठेवलं होतं, त्या आपोआप थोडंसं पाणी कणी सुटतं। तर त्याच्या अंगच्या पाण्यातच आपली कोबीची भाजी तयार झाली। अशी करून बघा कधीतरी, पाणी न घालता हिरवी मिरची टोमॅटो फक्त घालून। आणि इथे मी तुरीची डाळ घातलेली, इथं मुगाची डाळ घातली तरी चालते। अजून थोडंसं मी कधी झाकण ठेवून बारीक गॅस ठेवायचा। इथं मी कांदा भजी पण केलेली, भाजी केलेल्या काळ्या वाटाण्याची उसळ, त्यासोबत ही थोडीशी भजी पण केली होती। आणि आता माझं सगळं कामं झालेले आहेत, फरशा वगैरे पासून तुम्हाला सगळे माझी कामं अशी आवरलेली आहेत आता। फक्त आता मशीन लावायचं आहे। आता वाजले किती माहिती आहे, 11:15 वाजलेले, 11:15ला माझे सगळं आज काम आवरलेले। चला ह्यासोबतच आजचा ब्लॉग पण इथेच बंद करूया, पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।